जय जय राम कृष्ण हरी. आज हरिपाठातला आपण 16वा अभंग आज घेणार आहोत. हरी बुद्धी जपे तो नर दुर्लभ, वाचेसी सुलभ राम कृष्ण नामी उन्मनी साधली, तयासी लाधली सकळ सिद्धी बुद्धी धर्म हरिपाठी आले, प्रपंच निवाले साधू संगे. ज्ञानदेवी नाम रामकृष्ण ठसा, येणे दस दिशा आत्मा राम, येणे दस दिशा आत्मा राम. तर माऊली पहिल्या चरणामध्ये काय म्हणतात? ज्याच्या बुद्धीमध्ये हरिचिंतनाचा जप चालू आहे आणि वाणीमध्ये सुलभ रामकृष्णाचे वास्तव्य आहे, असा मनुष्य फारच दुर्लभ आहे. कारण सतत हरी म्हणणारे व्यक्ती ही खूपच दुर्लभ आहेत, खूप विरळ आहेत, असं या ठिकाणी माऊली म्हणतात. तर ज्ञानदेव म्हणतात की वाणीला रामकृष्ण नाम घेणं जरी सोपे असले तरी बुद्धीचा वापर करून, बुद्धीने विचार करून जर तुम्हाला पटलं तरच तुम्ही रामनामाचा जप करा. कारण या ठिकाणी ज्ञानेश्वराने बुद्धी या शब्दाचा वापर योजनापूर्वक केलेला आहे. कारण कोणतेही काम उत्तम रीतीने करायचे असेल, कोणतेही काम जर चांगले करायचे असेल, हेतू साध्य करायचा असेल, चिकाटीनं काम करायचं असेल, तर त्यावेळेस त्या व्यक्तीला ते काम करायचं त्याच्या अगोदर बुद्धीला पटलं पाहिजे. त्याच्या बुद्धीला जर पटलं तरच तो ते काम अगदी मन लावून आणि चिकाटीने करतो. तर तुम्ही बघा, या ठिकाणी आपण एक विद्यार्थ्यांचा दृष्टांत आपण देऊ शकतो की आईवडील मुलाच्या मागं लागतात की अरे बाळा अभ्यास कर, पण तो अभ्यास करत नाही, कारण तो आपला वेळ मनोरंजनामध्ये घालवतो. पण ज्या विद्यार्थ्याच्या मनाला, बुद्धीला पटलेलं आहे की मला अभ्यास केला पाहिजे, मला जीवनामध्ये काहीतरी मोठं व्हायचं आहे, असं जेव्हा तो विद्यार्थी विचार करतो तर त्याला अभ्यास कर म्हणून सांगायची आवश्यकता नाही. तो अगदी स्वतःहून अभ्यास करतो. आणि जो स्वतःहून अभ्यास करतो तो आपल्या परीक्षेमध्ये यश मिळवतो, मेरिटमध्ये येतो आणि त्याचं जे ध्येय आहे ते ध्येय तो साध्य करतो. आणि म्हणून माऊली म्हणतात की कोणतंही काम करताना तुम्ही बुद्धीचा वापर करून जर ते काम तुम्ही जर केलात तर ते तुम्हाला ते काम सफल होतं आणि सहज साध्य होतं. तर नामस्मरणाचं सुद्धा असंच आहे. नामस्मरण कुणी कर म्हणण्याने नामस्मरण नाही करणार. नामस्मरण करण्यासाठी जेव्हा आपण हरिपाठ ऐकतो, संतांचे मार्गदर्शन ऐकतो, कीर्तनामध्ये जातो आणि जेव्हा आपल्याला नामस्मरणाचं महत्त्व आपल्या बुद्धीला पडतं तेव्हा आपण मग मन लावून आपण हरीचं नामस्मरण करतो. आणि म्हणून माऊली काय म्हणतात की तुम्हाला नामस्मरण करायचं जर असेल तर पहिल्यांदा तुमच्या बुद्धीला ते पटलं पाहिजे आणि तुमच्या बुद्धीला जर ते पटलं तरच तुम्ही ते नामस्मरण अगदी एकाग्रचित्ताने करू शकाल. तर यानंतर माऊली दुसऱ्या अभंगामध्ये काय म्हणतात की रामकृष्ण नामस्मरण आपण जेव्हा करतो तर रामकृष्ण नामस्मरण करत असताना म्हणजे माऊली म्हणतात की रामकृष्ण नामी उन्मनी साधली, तयाशी लाधली सकळ सिद्धी. तर माऊली दुसऱ्या चरणामध्ये असं म्हणतात की रामकृष्ण नामस्मरणाने अनेक भक्तांना उन्मनी अवस्था प्राप्त झालेली आहे. तर उन्मनी अवस्था म्हणजे काय की मनाच्या पलीकडे, म्हणजे जिथं मनच नाही किंवा विचारहीन जेव्हा आपण होतो आणि या स्थितीमध्ये जेव्हा व्यक्ती जातो तेव्हा तो व्यक्ती जागृत पण नसते, झोपलेली पण नसते, तर ती एका विशिष्ट अवस्थेमध्ये असते. आणि त्यावेळेस मग तो त्या स्थितीमध्ये जिथे असतो तिथं त्याचं मन शांत आणि स्थिर असतं. आणि म्हणून उन्मनी स्थिती ज्याला लाभलेली आहे तो खूपच भाग्यवान असतो असं माऊली म्हणतात. तर मानवी शरीराचे 4 प्रकार आहेत. म्हणजे उन्मनी अवस्था लक्षात येण्यासाठी आपण या अवस्था बघूया. तर मानवी शरीराच्या 4 अवस्था आहेत, त्या म्हणजे स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह आणि महाकारण देह.
ह्या 4 अवस्था आहेत. तर स्थूल देहामध्ये मनुष्य जागृत असतो आणि जो काही काम करतो, जो काही व्यवहार करतो तो जागृत अवस्थेमध्ये करतो. तर याला स्थूल अवस्था असं म्हणतात. आणि दुसरी अवस्था म्हणजे की सूक्ष्म देह. तर सूक्ष्म देहामध्ये मनुष्य झोपलेला असतो आणि झोपेमध्ये तो स्वप्न पाहतो. पण तेव्हा त्याला अगदी गाढ झोप लागलेली असते, त्याला कशाचंही भान नसतं, जगताचंही भान नसतं, फक्त तो स्वप्नच पाहत असतो. त्याला म्हणतात की सूक्ष्म देह. आणि तिसरा देह आहे कारण देह. म्हणजे स्थूल व सूक्ष्म या दोन्ही देहाचा लय होतो आणि तो लय कुठे झालेला असतो? आपल्या आत्म्यात झालेला असतो. आणि या देह अवस्थेला कारण देह असं म्हणतात. म्हणजे त्या ठिकाणी सूक्ष्म देह पण नसतो आणि स्थूल देह पण नसतो. तर आपण त्या आपल्या आत्म्यामध्ये समाविष्ट झालेला असतो, लुप्त झालेला असतो. आणि म्हणून ही कारण अवस्था ही तिसरी अवस्था आहे. आणि महाकारण ही चौथी अवस्था आहे आपल्या शरीराची. तर या कारण अवस्थेमुळं उन्मनी अवस्था लाभते. तर उन्मनी अवस्था म्हणजे कोणती अवस्था? तुरीय अवस्था. म्हणजे जेव्हा आपण अष्टांग योग करतो, अष्टांग योगमध्ये योग, साधना, प्राणायाम, ध्यान आणि शेवटची असते समाधी अवस्था. आणि समाधी अवस्थेनंतर ही तुरीय अवस्था असते. तर उन्मनी साधना लाभली म्हणजे त्या साधकाला तुरीय अवस्थाचा अनुभव येतो. आणि नामस्मरणामुळे हरिकृपा होते आणि भक्ताला उन्मनी अवस्था प्राप्त होते. पण या सांसारिक जागृत स्वप्न आणि सुसुप्ती अवस्थेचा अनुभव सर्वसाधारण साधक घेऊ शकतात. पण उन्मनी अवस्थेचा लाभ हे फक्त संतच घेऊ शकतात, कारण संतांना ती सिद्धी प्राप्त होते. म्हणजे उन्मनी अवस्था प्राप्त झाल्यानंतर तो ईश्वराच्या एकदम जवळ जातो, ईश्वर रूपच तो होऊन जातो. अशी ही उन्मनी अवस्था आहे. आणि म्हणून माऊली म्हणतात की ही उन्मनी अवस्था जी आहे ते आपल्याला ईश्वराच्या खूप जवळ घेऊन जाते. ईश्वराने आपण एकरूप होऊन जातो. आपण आपल्या स्वतःला विसरतो, आपण आत्मरूप होतो. तर याच्यानंतर माऊली तिसऱ्या चरणामध्ये काय म्हणतात? सिद्धी बुद्धी धर्म हरिपाठी आले, प्रपंच निवाले साधू संगे. तर यावर ज्ञानदेव म्हणतात की अखंड नामस्मरणाने सिद्धी प्राप्त होते. जी व्यक्ती अखंड नामस्मरण करते त्याला सिद्धी प्राप्त होते. पण सिद्धीसोबत बुद्धी आणि धर्माची प्राप्त होते. म्हणजे सिद्धी केल्यानंतर आपल्याला बुद्धीला पटल्यामुळं आपण सिद्धी प्राप्त करतो आणि तो व्यक्ती धर्माचं अनुसरण करतो. म्हणजे सिद्धी केल्यामुळं बुद्धी आणि धर्माची प्राप्ती होते. बुद्धी याचा अर्थ समबुद्धी. म्हणजे समबुद्धी म्हणजे ईश्वर आणि आपण एक आहोत, जीव आणि शिव एक आहोत. समबुद्धी म्हणजे समान दृष्टीने पाहणे, त्याला समबुद्धी म्हटली जाते. ज्याची बुद्धी इतकी प्रगल्भ झाली की त्याला सर्व सृष्टीमध्ये फक्त परमेश्वर दिसतो. म्हणजे अणुरेणूमध्ये, पशुपक्ष्यामध्ये, प्राण्यामध्ये, प्रत्येक मनुष्यामध्ये त्यांना परमेश्वरच दिसतो. आणि म्हणून बघा तुम्ही भक्त प्रल्हादाला सुद्धा की तुझा हरी कुठे आहे असं जेव्हा हिरण्यकशिपू विचारतात की नाही, तर त्यावेळेस भक्त प्रल्हाद म्हणतो की माझा परमेश्वर, माझा ईश्वर या खांबामध्ये आहे. म्हणजे ज्याला तुरीय अवस्था प्राप्त होते, उन्मनी सिद्धी प्राप्त होते, तेव्हा प्रत्येक रेणूमध्ये, कणामध्ये, प्रत्येक ठिकाणी त्यांना ईश्वर हा व्याप्त झालेला दिसतो. आणि म्हणून अशा लोकाला समबुद्धी प्राप्त झाली असं आपण म्हणतो या ठिकाणी. तर या व्यक्तीच्या व्यवहारात, आचरणात समबुद्धी प्राप्त झालेल्या त्याच्या प्रत्येक कृतीमध्ये हा आपल्याला फरक दिसून येतो. कारण समबुद्धी असणारा व्यक्ती सतत नेहमी चांगलेच काम करतो. आणि अशी ही उन्मनी अवस्था कुणाला प्राप्त होते? फक्त संत लोकांनाच प्राप्त होते. पण ह्या संताच्या सान्निध्यामध्ये जे लोक जातात, संताच्या आश्रयाला जे लोक जातात, त्यांना समाधान प्राप्त होते. आणि यालाच ज्ञानदेव म्हणतात की प्रपंच निवाले साधू संगे. म्हणजे आपण साधूच्या संगतीमध्ये जेव्हा आलो तेव्हा आपण प्रपंचामध्ये जे गुरफटलेले आहोत त्या प्रपंचामधून आपण निवृत्त होऊन, मुक्त होऊन आपण साधूच्या संगतीमध्ये येतो.
म्हणजे साधूच्या संगतीमुळं आपल्या संसाराच्या या सर्व गोष्टीपासून आपण मुक्त होतो. ज्ञानदेवी नाम रामकृष्ण ठसा, येणे जसं दिशा आत्माराम. तर या शेवटच्या चरणामध्ये माऊली काय म्हणतात, ज्ञानेश्वर महाराज आपल्या स्वतःचा अनुभव सांगतात. ते म्हणतात की मी अखंड नामस्मरणाने रामकृष्ण स्वरूपाचा अमिट ठसा ह्या माझ्या हृदयावरती कोरला गेलेला आहे, माझ्या हृदयावरती उमटलेला आहे. त्यामुळे सर्व चराचरामध्ये सर्व ठिकाणी मला कोण दिसतो आहे, आत्माराम दिसतो आहे. म्हणून जेव्हा आपल्याला तुर्यावस्था प्राप्त होते, समाधी अवस्था प्राप्त होते, तेव्हा आपल्याला प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक रेणूमध्ये, प्रत्येक प्राण्यामध्ये, पशुपक्ष्यामध्ये, प्रत्येक मानवामध्ये कोण दिसतो, आत्माराम दिसतो, ईश्वर दिसतो. आणि म्हणून माऊलीने सांगितल्याप्रमाणे आपण नामसाधना करूया. आणि आपणसुद्धा की एक विशिष्ट अवस्था जी आहे, समाधी अवस्था, उन्मनी अवस्था, तुर्या अवस्था आपणही प्राप्त करू शकतो. आणि अशी मनामध्ये इच्छा आपण धरून जर आपण नामस्मरण केलं तर निश्चितपणे त्या नामस्मरणामुळे आपण त्या अवस्थेला पोहोचू शकतो. आणि म्हणून हरिमुखे मना, हरिमुखे मना, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी. म्हणून ज्ञानेश्वर माऊली प्रत्येक अभंगाच्या नंतर हरिमुखे मना, हरिमुखे मना असं म्हटलं जातं आहे. आणि ह्या सुंदर अभंगामध्ये खूप छान एक वेगळी माहिती मिळाली. तर आपण पुढच्या 17व्या अभंगामध्ये माऊली काय म्हणतात ते पाहूया. रामकृष्ण हरी.